रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. चाललो होतो बीडला गप्पा वगैरे आणि ते एकदम असं भारी चालू होतं आमचं बोलणं फिरत तिकडं बघत. हे आमचा बीडचा हायवे त्याच्या आईला गर्दी नुसतं म्हणा हायवे गर्दी तर कधीच नसती त्याला. इथं एक पेट्रोल पंप होता मस्तपैकी बघितलं आम्ही त्याकडे जरा निघालो. अशात आम्हाला दिसली थार अशी राप दिसून गेली म्हणता एकदम भारी दिसली. तर तिथनं पुढे आलो आम्ही इकडं तिकडं बघत होतो फिरत गेलो. मग काय आमच्या गप्पा गोष्टी तुम्हाला म्हणजे 2 मित्र एका जागी आल्यावर काय एकदम असं म्हणजे सगळं जग पलटत आलं होतं. कुठल्या गप्पा 1930च्या निघतात आमच्या काय भाऊ. मग इकडं तिकडं बघत होता जरा बोला म्हटलं चलो गाडी खालची कुपाटीत तो आम्ही फिरत गेलो. पुढं आले की भाई म्हटलं ह्यांचा पण फोटोशूट घे जरा. फोटोशूट नाही म्हटलं आपण व्हिडिओ क्लिप घेऊ ह्यांचे जरा आपल्या व्हिडिओ तयार करायला म्हणजे लोकाला पण इंटरेस्ट येईन जरा. हे अशा मस्तपैकी मग हलत डुलत चालल्या होत्या. तिथनं पुढं आले की हे दिसलं आम्हाला रेल्वे ट्रॅक. हे आपल्या रेल्वे ट्रॅक एकदम असा भारी दिसत होता. नवीनच झाला आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. पुढं आलं की दिसलं आम्हाला हे थोडंसं एक बायपास होता माहीत नाही कुठला होता पण आम्ही चालत होतो मस्तपैकी निवांत असं बघत. तर इकडं सगळे हिरवळ म्हणजे अतिशय हिरवळच आहे खूप. मग काय आम्हाला दिसली पाठीने आम्ही आलो. आम्ही चाललोय आता शिवदऱ्याला गाईज. पाठी बघा तुम्ही पाठी बघू शकताय. बघा पाठी शिवदारा बीड पालवण चौक बघा. नॅशनल हायवे गाईज शिवदऱ्याला जायला. मनाचा बंगला येऊ 36 कोटीचा. दाखवतो इथं जायचंय शिवदऱ्याला. अय भाई चालायलंय दामणी. चला ड्रायव्हर साहेब चला. हायवे 36 कोटीचं बजेट पडलेलं आहे. हे बघा डबक आहे म्हणतात डबक. पाणी खूप त्याच्यात असं अरबी समुद्राला मिळणार आता. अरबी समुद्राला पाणी इथून जाते भाई. तुला काय मग भेटू आपण आता पुढच्या ब्लॉकमध्ये गाईज.